ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 18वा अध्याय. हा ग्रंथकार हेमाडपंत यांच्यावर सद्गुरू साईनाथांनी कशी कृपा केली याचं रसाळ वर्णन आहे. म्हणून त्यांनी या अध्यायाला मद अनुग्रह अर्थात माझ्यावरील कृपाप्रसाद हे नाव दिलं आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार म्हणतात, सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं आहे ते आधी कधीही दुसऱ्याला सांगू नये. पण हे काल्पनिक आहे व चुकीचं आहे. अहो, प्रत्यक्ष सद्गुरूंनी सांगितलेलंच काय, पण त्यांनी आपल्याला स्वप्नात सांगितलेला चांगला उपदेशसुद्धा ज्याची योग्यता आहे त्याला सांगावा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जयासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान द्यावे तयाला, उगीच तर्कटाला ब्रह्मज्ञान देऊ नये. अहो, बुधकौशिक ऋषींना स्वप्नात दीक्षारूपाने प्राप्त झालेले रामरक्षा स्तोत्र त्यांनी अवघ्या जगाला सांगितले. या तुलनेत आपण तर किती सामान्य. हो ना. साठे नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांना संसारात फार दुःख आहे हे पटल्यामुळे म्हणा किंवा व्यापारात तोटा झाल्यामुळे म्हणा, त्यांच्या मनाला खूप त्रास झाला आणि ते प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांना लांब कुठेतरी निघून जावं असं वाटू लागलं. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना शिर्डीला जाण्याचा सल्ला दिला. ते शिर्डीला आले आणि बाबांच्या पायी लागले. त्यांच्या मनाला एक अनामिक शांतता मिळाली. श्री साठे हे निश्चयाचे मोठे पक्के होते. त्यांनी अगदी ठरवून गुरुचरित्र पोथीचं नियमाने पारायण केलं. मोठं आश्चर्य असं घडलं, पारायण पूर्ण होण्याच्या आतच त्यांना बाबांनी स्वप्नदृष्टांत दिला. त्यांना असं स्वप्न पडलं, स्वतः साईनाथ आपल्याला गुरुचरित्राची पोथी हाती घेऊन वाचत आहेत आणि समोर बसवून त्या पोथीचा अर्थ सांगत आहेत. या स्वप्नाचं साठ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी हा स्वप्नदृष्टांत काकासाहेब दीक्षित यांना सांगितला. योग्य वेळ येताच काकासाहेबांनी साईनाथांना विचारलं, बाबा, या स्वप्नदृष्टांताद्वारे आपण साठ्यांना काय सांगू इच्छिता? बाबा उत्तरले, अजून एक पारायण करायला सांग. पोथी वाचनाने देव प्रसन्न होतो आणि संसारातील मोहपाश सुटतात. हा संवाद जेव्हा चालू होता तेव्हा स्वतः ग्रंथकार हेमाडपंत साईनाथांचे पाय चेपत होते. त्यांच्या मनात विचार आला, बाबा, साठ्यांना पहिल्याच पारायणात स्वप्नदृष्टांत झाला, मी मात्र 40 वर्षापासून पोथी वाचतो, मला काहीच नाही. हा विचार सुरू असतानाच साईनाथ हेमाडपंतांना म्हणाले, उठ आणि श्यामयाकडून माझ्यासाठी 15 रुपये दक्षिणा घेऊन ये. त्याच्याजवळ थोडा वेळ बैस, गप्पा गोष्टी कर आणि मग ये. साईंची आज्ञा होताच हेमाडपंत तडक श्यामा देशपांडेंकडे गेले. श्यामरावांचे स्नान आटोपलं होतं आणि धोत्राची मिरी घालायला त्यांनी सुरुवात केली होती. नामस्मरण चाललं होतं. हेमाडपंत म्हणाले, मी पूजा करून आलोच. हेमाडपंतांना श्यामा म्हणाले, मी पूजा करून आलोच, तोपर्यंत तुम्ही हा वेडा खात बसा. हेमाडपंतांनी जवळ असलेली नाथ भागवतांची पोथी हाती घेतली. त्यांनी ग्रंथ उघडला आणि मोठं आश्चर्य घडलं. त्यांनी सकाळी जो अर्धवट अध्याय सोडला होता तेच पान निघालं. हेमाडपंतांना मोठं आश्चर्य वाटलं. सकाळी जे वाचन आळसामुळे करायचं राहिलं ते साईनाथांनी बरोबर करून घेतलं. साईनाथांनी त्यांना जणू शिकवलं, पोथी वाचताना मध्येच उठून जाऊ नये. पूजा झाल्यावर श्यामा बाहेर आले. हेमाडपंतांना बाबांचा 15 रुपये दक्षिणा घेऊन येण्याचा निरोप काही वेळ गप्पा गोष्टी करण्याची आज्ञा केल्याने त्यांनी सांगितले. श्यामा म्हणाले, रुपयाऐवजी 15 नमस्कार आमचे घेऊन जा. बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, या शिर्डीच्या देवाचा खेळ मोठा अजब आहे. ते भक्तीची आणि प्रेमाची परीक्षा बघतात. कधीकधी अंत पाहतात तर कधीकधी उपदेश करतात. उपदेश हा शब्द ऐकताच हेमाडपंतांना मोठं आश्चर्य वाटलं. मला बाबांकडून गुरुउपदेश हवा आहे, यासाठीच मी तळमळतो आहे, पण बाबा जणू मला सबुरीचा सल्ला देत आहेत. हे हेमाडपंतांना लक्षात आलं. बोलण्याच्या ओघात श्यामांनी अजून एक कथानक हेमाडपंतांना ऐकवलं. ते म्हणाले, संगमनेर येथील श्री देशमुख नावाची एक म्हातारी आई बाबांची कीर्ती ऐकून शिर्डीला आली. तिचे नाव होते राधाबाई. तिच्या मनात बाबांना गुरु करण्याची तीव्र इच्छा होती. बाबा मात्र तिची गंमत बघत होते. राधाबाईची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती, तिने मनात, जोपर्यंत बाबा मला गुरुमंत्र देत नाही तोपर्यंत मी शिर्डी सोडणार नाही
असा निश्चय केला. काही दिवस थांबली, पण साईनाथांनी तिला गुरुमंत्र देण्याचं नावच नाही काढलं. आजीबाई मोठी कठीण. तिने उपोषणाचं शस्त्र काढलं आणि अन्नपाणी सोडून दिलं. बाबांनी मोठी गंमत केली. अन्न पाण्याविना म्हातारी थकत चालली होती. 3 दिवस होत आले होते. श्यामा जेव्हा बाबांजवळ यायचा तेव्हा बाबा त्याला म्हणायचे, शिर्डीत सर्व काही कुशलमंगल आहे ना? शेवटी न राहून श्यामा देशपांडे म्हणाले, बाबा म्हातारी खूप हट्टी आहे. अगोदर तिचा देह म्हणजे तोळ्या माशाचा, त्यात उपोषणात तिचा देह जर गेला तर मोठा कठीण प्रसंग उभा राहील. म्हणून तुम्ही तुमच्या तोंडाने तिला काहीतरी उपदेश करा. बाबा हसले आणि शांत बसले. त्यांनी श्यामाला काहीच उत्तर दिलं नाही. साईनाथ राधाबाईंना गुरुमंत्र देतील का? पुढे काय होईल याचं उत्तर मला इथे लगेच देता येणार नाही, कारण हा अध्याय इथं संपतो. श्रोते हो, पुढील प्रसंगाचं वर्णन पुढील अध्यायात आपल्याला ग्रंथकार देणार आहे. ठीक आहे, आपण पुढील अध्यायाकडे लक्ष देऊन राहूया. तोपर्यंत नामस्मरण करत राहूया. ओम श्री साईराम. ओम श्री साईराम.